आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। केंद्र सरकारने आता 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे। त्यामुळे लवकरच यासाठी आता नवीन वेतन आयोगही स्थापन होईल। पुढे या आयोगाने दिलेल्या शिफारसी स्वीकारून अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्याचा सरकारचा मानस आहे। म्हणजे पुढील वर्षात 8वा वेतन आयोग सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष लागू होईल। त्यामुळे केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे। पण या 8व्या वेतन आयोगात यापूर्वीच्या 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाच्या तुलनेत कुठले मोठे बदल होणार आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अमित उजागरे। यापूर्वी देशभरात 7वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आला होता। यामध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले होते। यापैकी एक महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे फिटमेंट फॅक्टर। 7व्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका होता। त्यामुळे 7व्या वेतन आयोगाने बेसिक पे अर्थात किमान मूळ वेतन हे 18,000 रुपये करण्याची शिफारस करण्यात आली होती, जी 6व्या वेतन आयोगामध्ये 7,000 रुपये इतकी होती। याचाच परिणाम पेन्शनधारकांच्या मानधनातही दिसून आला होता। म्हणजेच 6व्या वेतन आयोगात किमान मूळ पेन्शन 3,500 रुपये इतकी होती, ती 7व्या वेतन आयोगात थेट 9,000 वर गेली होती। आता पाहूयात 6व्या वेतन आयोगात नेमके काय बदल झाले होते। देशात 6वा वेतन आयोग जानेवारी 2006 मध्ये लागू झाला होता। यामध्ये देखील महत्त्वाचे बदल करण्यात आले होते। त्यात प्रामुख्याने पगार आणि पेन्शनमधील वाढ महत्त्वाची होती। 6व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा 1.86 इतका होता। त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी किमान मूळ वेतनात अर्थात बेसिक पे मध्ये 2,750 रुपयावरून थेट 7,000 रुपये इतकी वाढ झाली होती। तसंच पेन्शनधारकांनाही याचा लाभ झाला होता। त्यांच्या किमान मूळ पेन्शनमध्ये 1,275 रुपयावरून 3,500 रुपये इतकी घसघशीत वाढ झाली होती। आता पाहूयात 8व्या वेतन आयोगाकडून नेमकं काय अपेक्षित आहे। खरं तर आत्ताच्या घडीला 8व्या वेतन आयोगात नेमक्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टीचा अंतर्भाव असेल याची अद्याप स्पष्टता नाहीये। परंतु काही रिपोर्ट्सच्या माहितीनुसार 8व्या वेतन आयोगातही पगार आणि पेन्शनच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे बदल जाहीर होऊ शकतात। पण एका अंदाजानुसार 8व्या वेतन आयोगासाठी फिटमेंट फॅक्टर हा 2.28 ते 2.86 इतका असण्याची शक्यता आहे। जर असं झालं तर किमान मूळ वेतन अर्थात बेसिक पे हा 18,000 रुपयावरून थेट 41,000 रुपये ते 51,480 रुपये इतका होऊ शकतो। यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना याचा सर्वात मोठा आर्थिक फायदा होईल। अर्थात हा केवळ मूळ वेतनाचा फरक आहे। त्यात जर इतर भत्ते मिळवण्यात आले तर ही पगाराची रेंज आजच्या तुलनेत खूपच जास्त होऊ शकते। आता पाहूयात हा फिटमेंट फॅक्टर नेमका काय आहे। फिटमेंट फॅक्टर हा पगारवाढीसाठी आवश्यक असणारा एक कॅल्क्युलेशनचा घटक आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा महागाईच्या तुलनेत विशिष्ट पटीत अर्थात गुणाकाराने वाढवला जातो। हा पटीत वाढणारा आकडा किंवा गुणाकाराचा आकडा म्हणजेच फिटमेंट फॅक्टर। आता या फिटमेंट फॅक्टरचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे पाहूयात। जर 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा 2.28 इतका राहिला तर पूर्वीचा मूळ पगार गुणिले 2.28 करायचं। यानंतर जी संख्या येईल तो मूळ पगार अर्थात बेसिक पे होईल। उदाहरणार्थ 18,000 रुपये बेसिक पे असल्यास त्याला 2.28 ने गुणल्यास 41,040 रुपये इतका होतो। हाच खरं तर मूळ पगार असतो। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।